एकदा आपण वर्षा निवासस्थानी जाऊयात, ज्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी वैदेही आहेत। वैदेही, जसं की तुम्ही मगाशी सांगितलं की काही वेळातच एकनाथ शिंदे राजभवनाच्या दिशेने रवाना होतील, सध्याची नेमकी काय अपडेट आहे? नक्कीच आपण बघतोय की वर्षा निवासस्थानी या ठिकाणी पोलिसांना अलर्ट दिलेला आहे आणि काही वेळेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघणार असल्याची माहिती देखील मिळत आहे। आपण बघतोय की या ठिकाणी मोठा अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। पोलीस वेळोवेळी येऊन जे आहे त्या प्रत्येक गोष्टी या ठिकाणी स्वतः पाहत असलेला पाहायला मिळत आहे। हा रस्ता प्रामुख्याने महत्त्वाचा मानला जातो आणि याच ठिकाणी अनेक कार्यकर्ते काही वेळेपूर्वी जमले होते, मात्र आता त्यांना हटवण्यात आलेला आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित राहू नये यासाठीची काळजी जी आहे विशेष करून घेतली जात आहे। अगदी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात नेते मंडळी देखील या ठिकाणी वर्षा निवासस्थानामध्ये काही वेळेपूर्वी दाखल झाली होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्यांच्याशी महत्त्वपूर्ण बातचीत देखील करणार असल्याची माहिती देखील मिळत होती। आणि एकीकडे ही घडामोड सुरू असताना दुसरीकडे दिल्लीमध्ये मात्र शिवसेनेचे अनेक खासदार हे PM नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठीची वेळ देखील मागत असल्याचं पाहायला मिळत आहे। म्हणजे दिल्लीत आणि मुंबईत दोन्ही ठिकाणी खरं तर शिवसेना मोठ्या प्रमाणात तयारी करताना दिसून येते आहे। एकीकडे राजीनाम्याची तयारी आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी विराजमान होता यावं यासाठी दिल्लीमध्ये देखील अनेक खासदार जे आहेत ते अगदी PM ऑफिसकडून वेळ घेताना पाहायला मिळत आहेत। सध्या शिवसेनेचे 7 खासदार जे आहेत ते दिल्लीमध्ये आहेत, 4 माजी खासदार देखील दिल्लीमध्ये आहेत आणि ते PM यांना भेटून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासंदर्भातली मागणी देखील करताना पाहायला मिळणार आहे। गेल्या 2.5 वर्षामध्ये जो कारभार एकनाथ शिंदे यांनी केलेला बघायला मिळाला, त्यानंतर कुठेतरी आपण बघतोय की या ठिकाणी वर्षा निवासस्थानाहून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आता राजभवनावर जाताना बघायला मिळत आहेत। त्यांचा ताफा आपण आपल्या या स्क्रीनवर बघतोय की एकनाथ शिंदे हे आता राजभवनाकडे रवाना झालेले आहेत। आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांचा ताफा या ठिकाणी रवाना झाला आहे। स्वतः एकनाथ शिंदे या ठिकाणी बघायला मिळत आहेत। अगदी त्यांनी हातही केलेला आहे, मीडिया नेहमीचे जे मीडियाकर्मी आहेत त्यांना हात करून स्वतः एकनाथ शिंदे या ठिकाणी राजभवनाच्या दिशेला जे आहेत ते रवाना झालेले पाहायला मिळत आहेत। आपण बघतोय की एकीकडे दोन्ही उपमुख्यमंत्री राजभवनाकडे रवाना झाले तर आता एकनाथ शिंदे देखील या ठिकाणून म्हणजे वर्षा या शासकीय निवासस्थानाच्या बाहेरून आपण बघतोय की राजभवनाच्या दिशेला रवाना झाले आहेत। अवघ्या 2 ते 3 मिनिटात राजभवनात ते पोहोचतील आणि निश्चितच त्या ठिकाणी आपला राजीनामा देखील सुपूर्द करतील। त्या ठिकाणी नेमकं काय होणार आहे निश्चितच याची उत्सुकता प्रत्येकाला आहे, कारण दोन्ही उपमुख्यमंत्री आधीच पोहोचलेले आहेत, आता मुख्यमंत्री देखील पोहोचलेले आहेत। अनेक नेते जे आहेत ते देखील त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी राजभवनात गेलेले बघायला मिळत आहेत। त्याच्यामुळे निश्चितच वैदेही, अगदी काही वेळातच यावेळेस मुख्यमंत्री आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहे। अगदी काही वेळासाठी थांबवते, ठरणार आहे। निश्चितच अगदी काही वेळासाठी थांबवते।